तर एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये चला क्षेत्ररक्षण सजून घ्या प्लीज, डोंट वेस्ट द टाइम, कारण वेळ कोणाचा गुलाम नाहीये मित्रांनो, वेळ कोणासाठी थांबणार नाहीये. या स्पर्धेच्या माध्यमातून आलेले आमचे लाडके क्रिकेट प्रेक्षक राजा या ठिकाणी उपस्थित झालाय, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. आमदार चषक 2021 चा हा शानदार थरार. चला दोन फलंदाज, घाई करा प्लीज, डोंट वेस्ट द टाइम. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खूप छान पद्धतीने ऑर्गनायझेशन या स्पर्धेला खरोखरच मानाचा मुजरा. 1,00,000 प्रेक्षक वर्गांनी मात्र व्ह्यूअर्स आपल्याला पाहायला मिळाले आणि पाटील नेटवर्कने मात्र पालघर जिल्ह्यामध्ये, पालघर तालुक्यामध्ये खास करून जर आपण पाहिलं की रेकॉर्ड ब्रेक केलाय तो पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. कारण ही स्पर्धा आपण पाहतो जी प्रोफेशनल आतापर्यंत 2 दिवसामध्ये पाहायला मिळाली नाही. जर पॅनलाइज केलं, पंचांकडून आम्हाला ऑन आला, सिग्नल आला, तर या ठिकाणी पॅनलाइजला सामोरे राहावं लागेल. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये आपण कडवी लढत पाहायला मिळते. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आणि या स्पर्धेचं रंग उधळण केली जाते. पिवळमय असं वातावरण, बहुजन विकास आघाडीचे फ्लॅग लहरले जात आहेत चहू बाजूने. अप्रतिम मॅग्निफिसंट मॅच. गेल्या मॅचचा जर आपण विचार केला तर सुंदर सामना पाहायला मिळाला. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी, स्टँडर्ड, प्रतिष्ठेची आणि मानाची स्पर्धा, अत्यंत दर्जेदार. आमदार चषक 2021 चा हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना आपण पाहू शकतायत. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. अंतिम 5 चे दरवाजे कोणता संघ ठोठावेल. कॅप्टन आणि गोलंदाज मात्र हे दोनच जे खेळाडू पाहायला मिळतील की मीटिंग साठी फक्त एक षटक झाल्यानंतर पहिला चेंडू मात्र खूपच बाहेर. वाईटचा इशारा या ठिकाणी मिस्टर विरल नायर या ठिकाणी दर्शवत असताना एकदा वर्जित केली जाते. संजय गेल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच म्हणून ज्यांना सन्मानित केलं गेलं. धावांची गती जर आपण पाहिली तर 1. यावेळेला मात्र सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय. चेंडूला मात्र यावेळेला पाठवलाय 6 धावांकरता. मॅग्निफिसंट टायमिंग. योगेश निजाई यांच्या स्वागतासाठी 6 धावा. गुड शॉट. तर 6 धावा येत आहेत आणि धावांची गती जर आपण पाहिली तर या ठिकाणी 7 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाज ऑन साइडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र या ठिकाणी दिशा देण्याचं काम केलंय. एकदा वर्जित होतंय बंटीच्या बॅट मधून आणि एकेरीने धावसंख्या, सेन्सिबल क्रिकेट कसं खेळावं हे बंटीने मात्र आतापर्यंत दर्शवलं गेलंय. धावांची गती फलकावर जर आपण पाहिली तर या ठिकाणी पाहायला मिळते ती 8. प्रणय एका साईडला पाहायला मिळतात. आता या सामन्यामध्ये खरी गरज असेल प्रणयला चांगल्या प्रकारचं सेन्सिबल क्रिकेट खेळायला. यावेळेला मात्र क्लास ड्राईव्ह पाहायला मिळतोय. सुपर टायमिंग. 4 धावा. तंत्रशुद्ध फटका कसा असावा याचा परिपूर्ण प्रत्यय देताना पाहायला मिळतो. जसं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की हा स्ट्रोक जसा खेळला जातो लेदर क्रिकेटमध्ये, त्याच अनुषंगाने मात्र या ठिकाणी प्रणयाचा हा कॉन्फिडंटली फटका पाहायला मिळाला. ग्रेट शॉट. 4 धावा. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 12 धावा. 12 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. प्रांजल 11 वर्सेस आपण पाहतो मंगलमूर्ती विराथन. खूप मोठ्या संख्येने मात्र समर्थक पाहायला मिळतात. कारण अशक्य ते शक्य करून दाखवणारी जगाच्या पाठीवरील एकमेव गोष्ट कोणती आहे मित्रांनो, तर समर्थक. यावेळेला ऑन साइडला आपण पाहू शकाल फलंदाज पुन्हा एकदा फसतोय 4 धावांवर या ठिकाणी चमूच्या आसऱ्याला. धावांची गती जर आपण पाहिली तर 12 धावा. अतिशय ग्लॅमर या खेळाला. आमदार चषक मात्र अफाट चर्चा या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते. 11 ते 17 अग्री प्रीमियर लीग सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. 19 ते 24 टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम. पुन्हा एकदा विटी लाईनचा वर्ल्ड कप आपल्याला पाहायला मिळेल रॉकी ग्रुप चषक 2021 मध्ये. आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर 28 ते 31 असं मात्र क्रिकेटचा रणसंग्राम खार्डीच्या मैदानात. तिथे केक सुद्धा मात्र कटिंग केला जातोय. केतन भोईर यांचा आज वाढदिवस पाहायला मिळतो. कॅमेऱ्यात बंदिस्त केलं गेलं होतं. खूप छान पद्धतीने ही स्पर्धा पाहायला मिळते. अल्पेशजी भोईर असतील, योगेशजी गरज, शरदजी गरज सरपंच. खूप क्रिकेटवरचा अफाट जिव्हाळा ते मात्र जपतायत आणि सर्व लहान मुलांपासून मात्र ते मनावर राज्य या ठिकाणी करतायत असं म्हणायला हरकत नाहीये. खूप सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये. तदनंतर जर आपण पाहिलं तर रोहिदास पाटील, महेंद्र भोईर. तदनंतर जर आपण पाहिलं तर योगेशजी घरत खूप छान पद्धतीने आपण पाहू शकतात. आशिष भोईर असतील, अंकुश भोईर असतील, ज्ञानेश्वर किनी असतील, अनंत पाटील असतील, शुभम पादे असतील.
यावेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय. स्वप्नील यांच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होते. अप्रतिम सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं याचं परिपूर्ण प्रत्यय या ठिकाणी देत असताना धावसंख्या 12 धावा. शेवटचा चेंडू घेऊन येईल पुन्हा एकदा गोलंदाज मिस्टर संजय आपल्या गोलंदाजी मार्कवर. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत. पहिल्या चेंडूवर षटकार तदनंतर चौकार सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला शफल होत आहेत ऑफस्टंपच्या बाहेर. चेंडूला मात्र यावेळेला इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय. डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये एसपी बॉयज स्टँडला अभिवादन करण्यासाठी 4 धावा. गुड शॉट. धावांची गती स्कोरबोर्डवर 16 धावा. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकात दमदार सुरुवात, जिगरबाज खेळ आतापर्यंत पाहायला मिळतोय बंटी याच्या बॅटमधून आणि बबलू याच्या बॅटमधून. गोलंदाज आणि कर्णधार येतील. जास्तीत जास्त मीटिंग करू नका कारण घड्याळात आपण पाहतो जवळजवळ 5:28 झालेले आहेत. हळूहळू मात्र अंधाराचं साम्राज्य या ठिकाणी पसरलं जाईल. मनोरंजनाची भरीव कॅप्सूल अर्थातच आपण पाहतो आमदार चषक 2021. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय दोन संघांमध्ये. आमचे 2 कॅमेरामॅन पाटील नेटवर्कच्या माध्यमातून अनुराग चव्हाण बॅकवर्ड पॉइंटला आहेत, तर साहिल शेख स्ट्रीट ड्राईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगल्या प्रकारचं कॅमेरा वर्क सुद्धा केलं गेलंय. चला वेळ दवडू नका प्लीज. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत 16 धावा. अफाट मेहनत मात्र खेळपट्टीवर घेतली जाते फलंदाजांच्या माध्यमातून. खेळाडू कारण स्वप्न पूर्ण करायचं असेल आयुष्यात तर एकच औषध आहे मित्रांनो, ते म्हणजे कष्ट. कष्ट या नावाचं औषध प्यायल्याने मात्र जरूर आपलं एक उंची भरारी जरूर पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सुंदर क्षण जरूर पाहायला मिळतील. ऑफ साइडला इंटू द गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय. एकदा वर्जित केली जाते. धावांची गती जर आपण पाहिली तर एकेरीने दुसरी धाव सुद्धा कन्वर्ट केली जाते. 2 धावा येत आहेत आणि दुहेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 18 धावा. 18 रन्स ऑन द बोर्ड लागले जातात. एक चांगलं उत्तम दर्जाचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या कसोटीमध्ये 36 धावांवर निच्चांक गाठला भारतीय संघाने. 18चा आकडा विराट कोहलीचा पाहायला मिळाला आणि तदनंतर पितृत्वाची रजा घेऊन काळजी वाहू कर्णधार अजिंक्य रहाणेवर मात्र ती कर्णधाराची माळ गळ्यामध्ये पडली. यावेळेला आपण पाहतोय ऑफ साइडला चिप शॉट आहे आणि शेवटच्या मोमेंटला फंबलिंग होत आहेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा. कॅच ड्रॉप्ड. बंटी सारख्या खेळाडूच्या मात्र जरूर झेल सोडला गेलाय. येणाऱ्या चेंडूंमध्ये मात्र कर्दनकाळ ठरेल का हा गोलंदाजांचा. धावांची गती फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते. तुषार गवळी आम्हाला दर्शवतात की 20 धावा. चेंडू फेकून झाले ते 2. प्रथम फलंदाजी करताना मंगलमूर्ती विराथन हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉस चेंडू तंत्रशुद्ध फटका एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक फ्रेम मध्ये येताना रवींद्र जडेजा कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकला गेलाय. शकीब अल हसन याची सुद्धा आठवण येणारा हा क्षण पाहायला मिळाला. तत्पूर्वी जर आपण पाहिली तर तेवढीच गुड रनिंग बिटवीन द विकेट. बबलू आणि बंटी यांच्यामध्ये जर आपण पाहिलं तर चांगला तालमेल, अंडरस्टँडिंग आणि 2 धावेनुसार डेड बॉल पंच घोषित करतायत. तर विरल नायर त्या ठिकाणी आपल्याला दर्शवतील कशा पद्धतीने मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतायत. डेड बॉल त्या ठिकाणी घोषित केला जातोय. अनिर्णित चेंडू असेल. पुन्हा एकदा मात्र 2 धावा या ठिकाणी मायनस केल्या जातील. 20 या धावसंख्येवर आपण पाहू शकतायत. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 2. जितेश पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. सुंदर सामना. आमदार चषक 2021चा हा शानदार थरार पाहायला मिळतोय. बहुजन विकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या स्पर्धेला मात्र आवर्जून आलेत. त्यांचं हार्दिक स्वागत. ऑन साइडला बॅकलिपचा उपयोग जरूर केला. सुंदररित्या फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. तत्पूर्वी 2 धावा निश्चित स्वरूपात आराम के साथ खेळपट्टीवर निघून येत आहेत आणि दुहेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 22 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर मंगलमूर्ती विराथन संघ ज्यांनी टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारली, कारण या मैदानाचा त्यांना अभ्यास आहे आणि त्या कारणास्तव मात्र या ठिकाणी टॉस खूप मोस्ट फॅक्टर पाहायला मिळाला. चेंडू बॅटची एज घेऊन चेंडू मात्र यष्टांच्या जवळून हाय हॅलो बाय बाय करत चेंडूची सांगता होत असताना अनिकेत काका मात्र पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी 1 धावचीकी सिंगलच्या माध्यमातून येते आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 23 धावा. 23 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. शेवटचा आणि अंतिम सामना आजच्या दिवसामधील. उद्याच्या दिवसात पुन्हा एकदा चांगला नव्याने क्रिकेट पाहायला मिळेल.
ऑफ साईडला फुलिश लेंथला चेंडू होता. यावेळेला चेंडू निघून जाईल. मनीष सारखा मात्र एक आक्रमकता सिद्ध करणारा परंतु फंबलिंग होत आहे. चेंडू मात्र यावेळेला आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांच्या स्वागतासाठी 4 धावा. तर धावांची गती स्कोरबोर्डवर 27 धावा या फलकावर पाहायला मिळतात. दोन फलंदाज मात्र त्या ठिकाणी थोडासा थकवा जाणवताना पाहायला मिळतोय. कारण सिंगल डबलला महत्व देत आहेत. जेव्हा मात्र मोठे फटके येत नसतील तर सिंगल डबल ही क्रिकेटमधील लाईफ लाईन आहे. धावांची गती 27 धावा 27. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं होतं. स्वप्नील मात्र या ठिकाणी गॅदर करतायत चेंडूला. तत्पूर्वी जर आपण पाहिलं 2 षटकांचा खेळ 13.50च्या सरासरीने 27 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. चला लगेच तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज फक्त या ठिकाणी लगेच गोलंदाजी मार्कवर येईल. मिस्टर साई याला मात्र आमंत्रित केलं गेलंय. पाण्याची व्यवस्था केली जाते. तत्पूर्वी विनायक किनी यांना एक छोटीशी धूनची आपण संधी देऊया. आहे दिलदार मोठ्या मनाचा नेता आहे तो गोरगरिबांचा. आहे दिलदार मोठ्या मनाचा नेता आहे तो गोरगरिबांचा. खुशी 11 त्यानंतर 311 स्टँड टायगर स्पोर्ट्स स्टँड आपल्याला पाहायला मिळतात. अनुराग चव्हाण मात्र स्टँड कडे कॅमेरा या ठिकाणी चांगल्या प्रकारचं फिरवताना. गार्गे 11 स्टँड आपण पाहू शकाल. तिथे सुद्धा प्रेक्षक वर्ग आहेत. तदनंतर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी सुंदर स्टेज पाहायला मिळतो. तदनंतर प्रांजली 11 स्टँड आपण पाहू शकाल. खूप छान पद्धतीने मात्र कॅमेरा वर्क महिला कक्ष आपण पाहतो. गिरिराज स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगल्या प्रकारचं मात्र कॅमेरा वर्क खेळाडू कक्ष. तदनंतर एक मोठा मुख्य मंच पाहायला मिळतोय. थँक्यू अनुराग चव्हाण. धावांची गती जर आपण पाहिली कॉमेंट्री कक्ष सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगल्या प्रकारचं मात्र अनुराग चव्हाण या ठिकाणी कॅप्चर करतायत. हे टायमिंग साध्य करणं खूप गरजेची गोष्ट आहे. कारण कला ही नैसर्गिक देणगी आहे परंतु ती टिकवणे ही साधना आहे. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. ब्रँडन मॅक्युलम एबीडी विलेज स्टाईल मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. लेग बायचा इशारा येतो मिस्टर विरल नायर यांच्याकडून. तत्पूर्वी एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 28 धावा. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. आमदार चषक 2021चा हा शानदार थरार संध्याकाळचं सत्र आपल्याला पाहायला मिळतं. आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज लेफ्ट आर्म मूर्ती लहान कीर्ती महान. यावेळेला जर आपण पाहिलं तर ऑफ साईडला झेल होऊ शकेल आणि आता मात्र कोणतीही चुकी करत नाहीये. सुंदर मात्र बदल करतोय आपल्या क्षेत्ररक्षणामध्ये आणि धीरज मॅग्निफिसंट कॅच फलंदाज बाद. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गाजणार हाय. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गाजणार हाय. मंत्र गाजणार हाय. तर धावांची गती फलकावर 28 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. साई एक विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. दोन्हीही स्विंग करण्याची कला आहे. या गोलंदाजाकडे ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा कृती खूप छान पद्धतीने पाहायला मिळते. ती गोलंदाज साई याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आज शुभ गुरुवार पाहायला मिळतोय. सा म्हणजे साक्षात आणि ई म्हणजे ईश्वर अर्थातच साई. म्हणूनच म्हटलं जातं रोज लाख इरादे बनते हैं इरादे बनके टूट जाते हैं शिर्डी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला मात्र सरळ बॅटने खेळला गेलाय. स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून हार्दिक पंड्या कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलाय. 6 धावन करता. व्हॉट अ शॉट बाय नयन. थँक्यू. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 34 रन 34 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज. 3 चेंडूचा एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतो खेळ झालेला आहे. धावसंख्या फलकावर. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न कंट्रोल करतायत त्या ठिकाणी स्वतः नयन. गेल्या मॅच मध्ये 28 धावांचं ज्यांनी मात्र चांगल्या प्रकारच्या धावा खोऱ्याने वाहिल्या म्हणजे जबाबदारी जाणतायत. आणि जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं आहे मित्रांनो तर जबाबदारी. आणि जबाबदारीचं टॉनिक प्यायल्याने खेळाडू आयुष्यभर थकत नसतो. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला पाहिलं ऑन साईडला सुरेख पद्धतीने मात्र चेंडूला वळवला गेला. षडंपूलचा फटका मिडॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी 1 धाव वर्जित केली जाते. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 35 रन 35 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 5 स्विंग आहेत साई यांच्याकडे. परंतु नयनने मात्र काय क्लास या ठिकाणी फलंदाज या ठिकाणी बहरले गेले.
सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ क्रिकेट खेळता है. तुमच्याकडे टायमिंग असणं खूप महत्वाची भूमिका असते. धावसंख्या 35, 35 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अगोदरच हा स्ट्रोक खेळले गेले होते. चेंडू मात्र विलास यांच्याकडे निघून जातोय. तत्पूर्वी एक धाव वर्जित केली जाते. विलास यांना पाहिल्यानंतर मात्र टेनिस क्रिकेट मधील एक बेताज खेळाडू म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते पंकज जाधव माटा यांची आठवण येईल अशा पद्धतीने त्यांची पर्सनॅलिटी आपल्याला पाहायला मिळते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 35 रन, 35 धावा, 3 षटकांचा 36 रन, 36 धावा, 12ची सरासरी आतापर्यंत मंगलमूर्ती विराथन या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आमदार चषक बहुजन विकास आघाडी पुरस्कृत आपण पाहतोय. आमदार चषक 2021 चा आजचा सलग दुसरा दिवस. युट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. स्काय टच चॅनलवर जर आपण पाहिलं तर 101 आणि 800 या चॅनल नंबरवर आपण पाहतोय ही स्पर्धा लाईव्ह प्रसारित होताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 36 रन, 36 धावा, 3 षटकांचा खेळ झालाय. 36 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी स्टँडर्ड या सर्व काही गोष्टी मेंटेन केल्या गेल्यात या स्पर्धेच्या माध्यमातून. पिवळमय असं वातावरण. म्हणूनच म्हटलं जातं मातीने एके बनवली तर वीट बनते, विटेने एके बनवली तर भिंत बनते आणि भिंतेने एके बनवली तर घर बनते. या निर्जीव वस्तू जर एकत्रित होत असतील तर आपण एकत्रित व्हायला का नको. ही संकल्पना घेऊन ही स्पर्धा सर्व धर्म समभाव ही स्पर्धा पाहायला मिळते. ते आमदार चषक 2021. बॅटची एज आणि यावेळेला मात्र चेंडू सरळ निघून जातोय स्वप्नीलच्या हातामध्ये. सुंदर आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल. बॅक टू द डगआउट. धावांची गती फलकावर 36. सुमित विटी लाईनचं सुमित ढेकले म्हणून ओळखले जातात. आदर्श खेळाडू मानतात त्याला बाहुबली. मात्र आपण पाहू शकतायत त्याच्या बॅट मधून मात्र मोठे फटके जरूर येत आहेत. रुपेश खार्डी संघाचे मात्र जबरदस्त क्लास. जेव्हा जेव्हा मात्र समोरचा संघ आपल्याला पाहायला मिळाला, मायकोपचा संघ आला, तेव्हा तेव्हा डोकीदुखी ठरणारा फलंदाज रुपेश ठरला गेला होता. खूप चांगल्या प्रकारची त्यांची सुद्धा स्पर्धा येते. या वर्षात आम्हाला समालोचनेची संधी मिळाली, त्यांचं खूप खूप आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपण पाहू शकाल. 36 धावा, 36 रन. 4थं षटक आहे जयू. पुन्हा एकदा यावेळेला आपण पाहतोय जया गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. मॅन ऑफ द मॅचचा अगदा ठरला होता. यावेळेला बॅटची एज शेवटच्या मोमेंटला मात्र या ठिकाणी झेल सुटतोय. स्वप्नील हताश निराश होताना आपण पाहू शकाल. अनिकेत काका मात्र त्या ठिकाणी सांगतायत संजय यांना की बॅकअप साठी आले असते तर कदाचित मी थोडीशी ट्राय केली असती डायरेक्ट यष्ट्यांना मात्र आदळण्यासाठी. परंतु धावांची गती जर आपण पाहिली 37 धावा, 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 4थं षटक हे प्रगतीपथावर. खूप छान पद्धतीने ही स्पर्धा आपण पाहतोय. आमदार चषक 2021 चा हा थरार क्रिकेटचा रणसंग्राम 120 ग्रॅमच्या या टेनिस चेंडूने तुम्हा आम्हा सर्वांना वेड लावून सोडलंय. असा अतिशय दर्जेदार खेळ म्हणजे क्रिकेट. यावेळेला टप्पा पडल्यानंतर हा चेंडू खूपच बाहेर पंच वळत आहे. श्रीकांत भोईर वाईटचा इशारा. धावसंख्येत भर आणि धावसंख्या 38 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 38 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. सुंदर बलून आपण पाहू शकाल. आकाशामध्ये थोडीशी मान थोडीशी उंचावली तर लगेच आपल्याला त्या ठिकाणी बलून दिसेल. आणि आमदार चषक आपण पाहतो. यावेळेला जर आपण पाहिलं तर सुंदर चेंडूला यावेळेला फक्त दिशा देण्याचं काम केलं नयनने. एकदा वर्जित केली जाते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 39, 39 धावा, ज्याच्यावर खुशी 11 प्रस्तुत आपण पाहतो. आमदार चषक असं मात्र सिम्बॉल आहे, जे प्रतीक आपल्याला पाहायला मिळतं ते शिटीचं सिम्बॉल आणि शरदजी अनंत घरत यांचं नाव मात्र टायटल त्या ठिकाणी पाहायला मिळतं. खूप छान पद्धतीने दृश्य. अशाच प्रकारचं दृश्य मात्र जुचंद्रच्या मैदानात नेहमीच सातत्याने मोहनदादा पाटील यांच्या स्पर्धेमध्ये मुख्यमंत्री चषकामध्ये पाहायला मिळतं. तदनंतर इथे आपण पाहतोय हा बलून पाहायला मिळतोय येल्लो कलरचं. धावसंख्या 39, 39 धावा. चेंडू फेकून झाले आतापर्यंत 4. षटक क्रमांक 4 आहे. हळूहळू मात्र अंधाराचं साम्राज्य मैदानाच्या आतमध्ये येताना यावेळेला ऑन साइडला पुलचा फटका. यासाठीच मात्र विटी लाईनचा बाहुबली म्हटलं जातं. आणि या वेळेला जर आपण पाहिलं तर चेंडूला फेकून दिलंय 6 धावांकरता. ग्रेट शॉट. 45 रन, 45 धावा, 5 चेंडूचा आतापर्यंत या ठिकाणी खेळ झालाय. टप्पा पाहिला, न्याहाळला, स्वतःला ऍडजस्टमेंट केलं. बॅटचं एलिव्हेशन लाजवाब पाहायला मिळालं. टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक अँड टी फॉर टॅलेंट या 4 गोष्टींचा अवलंब म्हणजेच मिस्टर सुमित.
पुन्हा एकदा गोलंदाज राईट ऑर्थ विकेट. यावेळेला मात्र डेड बॉल दर्शवत असताना पंच श्रीकांत भुईर. धावसंख्येत भर होते. धावसंख्या 45 रन 45 धावा या फलकावर पाहायला मिळतात. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ साकारला गेलाय. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारचा खेळ दोन्ही संघांनी केलाय. खेळेल तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. मिस टायमिंग होतात. एकदा वर्जित केली जाते. वेगाने मात्र मनीष त्या ठिकाणी पुढे सरसावतोय. एकाच ऍक्शन मध्ये अटेम्प्ट करून फेकी करतायत. बॅकअप चांगला मिळालाय. आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर तुषार गवळी जतीन किनी आम्हाला दर्शवतात की 46 रन 46 धावा या फलकावर आपण पाहू शकाल. एक चांगलं ग्रेट क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. षटक क्रमांक 4 कंप्लीट झालेत. 4 षटकांमध्ये धावसंख्या 46 धावा. एका साईडला नयन जर आपण विचार केला तर नयन फलंदाजी करतायत सुंदररित्या. मात्र 8 धावांचं आतापर्यंत योगदान दिलंय. सुमितने मात्र 8 धावांचं योगदान दिलंय. कॉन्ट्रीब्युशन जरूर केलं जातं कारण म्हटलं जातं इट्स अ टेक टू मेक अ क्वारेल. एका हाताने कधीच टाळी वाजत नसते मित्रांनो. त्यासाठी मात्र तुम्हाला कॉन्ट्रीब्युशनची गरज असते. एका खेळाडूवर निर्भर राहणं कठीण असतं. क्रिकेटच्या मैदानात नेहमीच आपण पाहिलंय 10 ते 15 वर्षांच्या पलीकडे जर आपण पाहिलं तर इम्रान खान यांनी वक्तव्य केलं होतं की जेव्हा भारतीय संघ स्ट्रॉंग होता आणि भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांना फक्त बाद करा ऑटोमॅटिक आपला संघ विजयी होईल. आणि तेच मात्र व्हायचं. परंतु काळ बदलला, खेळ बदलला, क्वालिटी बदलली. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने या ठिकाणी पाहायला मिळतो. साई सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण सातत्य आहे या गोलंदाजीच्या माध्यमातून. अनेक फलंदाजांना थैथया नाचवणारा हा गोलंदाज पाहायला मिळतो. अर्थातच मिस्टर साई पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेला टप्पा पडल्यानंतर खूपच बाहेर. सुमितला मात्र कॉम्प्रोमाइज सॅक्रिफाईस करावा लागेल. आणि यावेळेला वाईटचा इशारा येतो विरल नायर यांच्याकडून. एक धाव अर्जित केली जाते. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर तुषार आम्हाला या ठिकाणी दर्शवतात आमचे गोल्डन मॅजिक फिंगर गुणलेखकाचा लेखाजोगा दर्शवतायत की 47 धावा. कारण खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर गुणलेखक हे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर 15 मार्च 1877 मध्ये 2 गुणलेखकाला निवडलं गेलं. एमपी रिंगम हा ऑस्ट्रेलियाचा होता आणि जिजिओ सॉवेल्स हा इंग्लंडचा होता. आणि पहिला चेंडू फेकला गेला होता कसोटीच्या माध्यमातून. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 47 येणारे अजून 5 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. आत्मविश्वास आहे नयन किनी याच्यावर पूर्णपणे. मात्र कर्णधार त्यांचेच बंधू बबलू यांनी मात्र विश्वास सार्थ ठरवणार हे मात्र जरूर दर्शवलं जाईल. पुन्हा एकदा गोलंदाज. टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र निघून जातोय. ही ताकद आहे साई या गोलंदाजाची. टप्पा अचूक पद्धतीने गुडलेन स्पॉट वरून चेंडू या ठिकाणी निघून जातोय. स्वप्नील याच्या हातामध्ये 2 चेंडूचा खेळ झालाय. 47 धावा फलकावर. धावा थांबवल्यात आतापर्यंत. अप्रतिम सुरेख पद्धतीने क्या बात आहे. नयनला पूर्णपणे सरप्राईज करून जाणारे हे चेंडू पाहायला मिळतात. हे निर्णायक चेंडू असतात. ज्या वेळेला मात्र स्लॉग ओव्हर येते हाणामारीचं षटक असतं आणि त्यावेळेला मात्र प्रेशराईज गोलंदाज असतात. परंतु इथे मात्र साईचं मी कौतुक करेन. त्या दबावाखाली न जुमानता चांगल्या प्रकारची गोलंदाजी करणं हे ध्येय ठेवलंय. पुन्हा एकदा गोलंदाज. रिव्हर्स स्वीप. पुन्हा एकदा मात्र अडचणीत आणला जातोय. क्रीज मध्ये चाच पडतायत आतापर्यंत मिस्टर नयन. चेंडू मात्र यावेळेला 4 चेंडू लगातार डॉट फेकण्याचा सिलसिला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर दीपक जात आहेत. कानाजवळ सांगतायत की अशा पद्धतीने शॉर्ट सिलेक्शन खेळू नको. या 2 चेंडूमध्ये मॅक्झिमम 4 ते 5 धावा येणं गरजेची गोष्ट राहील का. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय नयन पुन्हा एकदा. मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना 47. यावेळेला दीपक मात्र पुढे सरसावले गेले होते परंतु नयन मात्र त्या ठिकाणी जाण्यासाठी तयार नाहीयेत. अजून सुद्धा मात्र अट्टहास आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला म्हटलं जाईल की ओ बुलाता है लेकिन जाने का नहीं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर पुन्हा एकदा गोलंदाज. 47 रन 47 धावा. सुंदर सामना आहे मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडूचा खेळ झालाय. काय क्लास गोलंदाजी केले. सुपर टॅलेंट. पुन्हा एकदा अट्टहास जरूर केला होता. 1 धाव दिली ती सुद्धा वाईटच्या स्वरूपात. अन्यथा मेडन ओव्हर या ठिकाणी झाली असती तर साई वैद्य यांच्याकडून मात्र भादवे यांच्याकडून जरूर 1000चं कॅश प्राइज झालं असतं. कारण वाईटची धाव मात्र इन्क्लूड केली कारण गोलंदाजाने चुकी केली. कारण कधी कधी भ्रम होतो ग्रामीण भागामध्ये की वाईट आल्यानंतर मात्र विकेट जो मेडन ओव्हर असते ती मात्र गृहीत धरली जात नाही.
या गोष्टी खूप महत्वपूर्ण आपल्याला पाहायला मिळतात. नाईस बॉलिंग बाय साई, अप्रतिम, मॅग्निफिसंट, इनक्रेडिबल. जितेंद्र अप्पांचा ढोई बहात, दादाची न्यारीच काय बात, शेती दादाची हाय त्याला साथ, मेहनत करतोय दिन रात. जितेंद्र अप्पांचा ढोई बहात, दादाची न्यारीच हाय बात, शेती दादाचा हाय त्याला साथ, मेहनत करतोय दिन रात. लोकांच्या हाकेला धावून जातो, दिलाचा हा दिलवाला, लोकांच्या हाकेला धावून जातो. तर चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. विजयासाठी जर आपण पाहिलं तर 47-48 धावांचं लक्ष्य हे समोर असेल. खूप छान पद्धतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 5 षटकांचा खेळ आणि 5 षटकांमध्ये खऱ्या अर्थानं 4च षटकं मात्र खेळली ती मंगलमूर्ती विराथन या संघाने. कारण डॉट चेंडू जर आपण कॅल्क्युलेशन करताना जवळजवळ चेंडू डॉट आले, जवळजवळ आपण पाहिलं तर जवळजवळ 11 चेंडू डॉट आल्यानंतर मात्र या ठिकाणी स्थिती पाहायला मिळते ती 47. गोलंदाज आणि कर्णधार जसं मात्र प्रांजल 11 संघाच्या खेळाडूने मात्र जरूर खेळलं गेलं तसंच मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. तेच मात्र काम करावं लागेल ते मंगलमूर्ती विराथन या संघाच्या खेळाडूंना. आणि ज्या वेळेला प्रत्यक्षात सामन्याला सुरुवात होईल तेव्हा या ऐकूया आपण पुन्हा एकदा प्रशांतजी आदवडे यांना. धन्यवाद प्रमोद. आणि एक महत्वाची सूचना, जसं पहिल्या इनिंगमध्ये आपण बघितलं की जो कॅप्टन आणि बॉलर हे दोघं जणच चर्चा करतो, त्या पलीकडे कोणी चर्चा करायला येत नव्हतं. तशाच पद्धतीने इथे सुद्धा जास्त चर्चा होणार नाही, जास्त टीम मीटिंग होणार नाहीये. आमदार चषक 2021 मध्ये मी पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो आहे. शेवटचं सत्र आजच्या दिवसातलं सुरू आहे. एक चांगला मॅच आपण या ठिकाणी निश्चित बघू. एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट या ठिकाणी बघण्याची संधी सर्वांना निश्चित असेल. आणि आता फलंदाज तयार आहेत. मनीष आणि संजय ही जोडी आघाडीचे फलंदाज. गोलंदाजी मार्फत हुकमाचा एक जगदीश. सामना सुरू आहे 2 मातबर संघामध्ये, अर्थात विराथनचा संघ तर दुसऱ्या बाजूला एक मोठा सामना खेळण्याकरता निश्चितच प्रांजलचा संघ आहे. टार्गेट एकूण लक्ष्याचा विचार केला तर 48 धावांची आवश्यकता. मॅच थांबणार नाही काळजी घ्या. चला मॅच सुरू करायचंय. पहिला चेंडू टाकण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. एक फ्लाइंग स्वीप, त्यानंतर पॉइंट, कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक एक्स्ट्रा कव्हर आणि त्यानंतर मिड ऑफ. यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. नीटचा बॅटवरती चेंडू येत नाहीये. मिड विकेट मध्ये चेंडू जातोय. एका धावेची या ठिकाणी निश्चित भर पडेल, परंतु चेंडू जोपर्यंत बॅटच्या मधोमध आपण खेळत नाही तोपर्यंत आत्मविश्वास वाढणार नाहीये. मनीषचं खातं खोललं जाते. मनीष पोचतो 1 वरती. कुणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणारे भाव, कुठेही जाऊ नका. या मॅचचा पहा दुसरा पडाव. दुसरा पडाव देखील अतिशय महत्वाचा आहे. आणि आज गुरुवार आहे, निश्चितच एक फार मोठं व्रत आहे. अर्थात तिकडे नंतर जाईन मी, आता मॅच कडे जाणं फार गरजेचं आहे. राईट अप ओव्हर द विकेट. या वेळेला बस विकेट करण्याचा प्रयत्न केलाय. ओ प्रतिम थ्रो. 48 तुम्हाला धावा वाचवायचे असेल तर विकेट घेणं फार गरजेचं होतं. रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद होतोय आणि मोठा धक्का. मागच्या मॅचचा हिरो या ठिकाणी बॅक टू द पॅबल जातोय. महत्वाचं यश मिळतं आहे. टीम मीटिंग करू नका. बॅट्समन चला मैदानामध्ये, वेळ घालू नका. चला एक नंबर पालघर जिल्ह्यावर. बॅट्समनला विनंती आहे की आपण चला लवकरात लवकर, जास्त वेळ घालू नका, कारण बॅट्समन तयार पाहिजे. संध्याकाळचं सत्र आहे. 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याकरता कोण येणार ते बघूया, कारण आता संजय बाद झालाय, लवकरात लवकर बाद झालाय. ब्रेक थ्रू निश्चित मिळतोय रनआउटच्या रूपानं. धावसंख्या 1 एका गड्याच्या मोबदल्यात. एक डोळ्यांचं पांढऱ्या फेडणारी स्पर्धा आहे. बहुजन विकास आघाडी, विराथन प्रेझेंट, आमदार चषक 2021. अल्पेशजी भोईर, योगेशजी गरज, रोहिदाजी पाटील, महेंद्र भोईर, ज्ञानेश्वर किणी आणि त्यांच्या सर्व सहकार्याच्या माध्यमातून या स्पर्धेला छान सजवलं गेलेलं आहे. एक दर्जेदार स्पर्धा. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय तो धीरज. गोलंदाजी मार्कवरती जगदीश आहे. धावपलका धाबा आहेत 1 गडी बाद 1. ऑफ साइडला जर बघितलं तर 4 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये आहेत. लो पुट्टा चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. ऑन साइडला लॉग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. अत्यंत सुंदर पद्धतीने क्षेत्ररक्षण करतोय. एका धाबेची भर पडते. दोन्ही फलंदाजांना निश्चितच आश्वासक फलंदाजी करावी लागेल, तरच हा सामना रोमहर्षक होऊ शकतो. आणि यापूर्वीच्या सामन्याचा जर विचार केला तर जगदीशनं जी गोलंदाजी केली ती थक्क करणारी आहे. दुसरा सामना तितकासा चांगला राहिला नाही, मात्र महत्वाचा खेळाडू निश्चितच आहे.
गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय तो जगदीश. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 5 षटकांचा मॅच आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला ऑफ टर्मच्या बाहेरचा चेंडू सुंदर पद्धतीने कव्हरच्या दिशेने क्लासिकल कव्हर. चेंडू सीमा पार 4 धावा करता शिवबाचा छावा आणि या आल्या 4 धावा. महत्वाच्या क्षणी ऑफ टर्मच्या बाहेरच्या चेंडूवरती ओव्हरची बनवून अप्रतिमरित्या चेंडू खेळून काढलाय. पॉइंट आणि कव्हर मधला जो एरिया त्याचा मधला जो गॅप आहे त्या गॅप मध्ये चेंडू अतिशय वेगाने सीमारेखेच्या बाहेर जातोय. इनको दिखती है छोटी सी दरार तो ये ढूंढते रन 4. गेंद बॉडी लाइन की तरफ गोली की रफ्तार के साथ फरार होती हुई दर्शनीय स्ट्रोक. मजा आया देखने के बाद. या 4 धाब्याने धावसंख्येला आकार येतोय. धावसंख्या पोहोचते ती 6 वरती. चांगला फटका यावेळेला मनीषच्या बॅटमधून आलेला एक आपण बघितलाय क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. चेंडू खेळण्याकरता पुन्हा एकदा मनीष सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. आडव्या बाटण्या खेळण्याचा प्रयत्न केलाय. स्वीप करण्याचा प्रयत्न मात्र ऑफ टर्मच्या खूपच बाहेर आहे. सफल झालाय. कधी कधी तो ऑफ टर्मच्या बाहेर येतो, कधी कधी इनसाइड आउट खेळतो. आता मात्र चांगला चेंडू आहे. आणि जगदीशची गोलंदाजी आकुटप्प्याची कधीच नसते. एकतर ब्रॉकोलमध्ये जातात, वाईड यॉर्कर टाकतात आणि स्टंपमध्ये फिनिश करतात. ही त्यांची ताकद आहे. आणि फलंदाजाचं पदललित कसं आहे ते पाहिलं जातं. हा अनुभव आहे त्यांच्याकडे. यापूर्वीच्या शिवनेरी चषकामध्ये सुद्धा त्यांनी अतिशय सुंदर कामगिरी केलेली आहे. आमदार चषक 2021चा महासंग्राम आपण बघतो आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेला स्विच हिटचा चांगला फटका. यावेळेला क्षेत्ररक्षण तितकंसं चांगलं होत नाही. चेंडू जातोय सीमारेखेच्या दिशेनं. या ठिकाणी चेंडू सीमारेखा पार. चौकार. क्षेत्ररक्षण खराब होत आहे. प्रेक्षक या ठिकाणी निराश होत आहेत. समर्थक निश्चित या ठिकाणी प्राजवंचे खुश असतील. या चौकाराने पुन्हा एकदा धावसंख्येला आकार येतोय. धावसंख्या भरते, धावसंख्या फुलते. 48 धावांचा फटका करत असताना 1 गडी बाद 10. अधुनी जिंकण्यासाठी 38 धावांची आवश्यकता आहे. एकटा गोलंदाज या ठिकाणी लढणार नाहीये. आणि म्हणतात ना 1 से 11 होता है. मिलजुल कर काम करेंगे तो बात बनेगी. पहिल्या षटकाचा खेळ. धावपल का धाबा त्या धाव. मैदानात टीम मिटिंग होणार नाही याची काळजी घ्या. उरलेले चेंडू असतील एकूण 24 चेंडू मध्ये 38 धावांपर्यंत तुम्हाला मजल मारायची आहे. फलंदाज मनीष व्यक्तिगत 9व्या धावसंख्येवरती खेळतो आहे. जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या. सामने घना अंधेरा है, पहाड़ को चीर के रास्ता बनाना है. मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं है. दोनों तरफ अगर देखें तो ये मुकाबला बन सकता है. मैच को पकड़ कर रखने की जरूरत है. 10 धाबा एका गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवरती बबलू नेहमीच तो या मॅच मध्ये दुसरं षटक टाकत, म्हणजे यापूर्वी सुद्धा बघितलं पूर्ण टुर्नामेंट जरी बघितलं दुसरं षटक टाकत आलेला आहे. चांगला चेंडू आहे. सुंदर अचूक टप्प्यावरती आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शपरून खेळण्याचा प्रयत्न केलाय. प्रयत्न फसलाय. चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. पहिला चेंडू निर्धाव येतोय. उंच कुरा गोलंदाज आहे आणि त्याच्याकडे खूप चांगल्या प्रकारचं या ठिकाणी टेक्निक आहे. चांगलं तंत्र आहे, अचूकता आहे, भेदकता आहे. असा बबलू गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेला ऑफ टर्मच्या बाहेरचा चेंडू आहे. विचित्र फटका खेळलाय. चेंडू आणि बॅट मध्ये पुन्हा एकदा संपर्क होत नाही. धीरज निश्चितच यावेळेला थोडासा संघर्ष करतोय. मनीष 9 वरती खेळतोय. पहिले 2 चेंडू बबलून या ठिकाणी निर्धाव टाकलेले आहेत. डॉट चेंडू टाकलेले आहेत. दबाव पुन्हा एकदा वाढतोय निश्चितच फलंदाजांवरती. या षटकाचा पुढचा चेंडू टाकण्याकरता सज्ज होतोय. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न मध्ये चेंडू पडल्यानंतर थोडासा स्विंग होतोय. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. प्रेक्षक टाळ्यांचा गजर करतात. या टाळ्यांचा गजर वाढणार आहे. सुंदर गोलंदाजी. 3 चेंडू निर्धाव टाकलेले. ज्या पद्धतीनं आपण 5वं षटक बघितलं होतं पहिल्या इनिंगचं, तशाच प्रकारचं हे षटक आहे. आतापर्यंत कोणती धाव आलेली नाहीये. रोमर्षक सामना होईल की नाही हे नंतर ठरेल. मात्र दुसऱ्या षटकामध्ये चांगलं द्वंद्व रंगत आहे. बॅट आणि बॉल मधलं द्वंद्व आपण बघतो आहे. ऑफ साइडला जर बघितलं तर 4 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये. या षटकाचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी. शपलून खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याचा परिणाम चेंडू पुन्हा एकदा बॅटला कुठल्या प्रकारे स्पर्श करत नाही. पंचांचा इशारा लेग बायचा येतोय. विरल नायर या ठिकाणी इशारा करतात. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 1च धाव आले. 4 चेंडू टाकून झाले. धावल का धाबा त्या 11. 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. तमाम प्रेक्षकांच्या साक्षीनं सुरू असलेली एक मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आपण बघतोय. अल्पेश भोईर या माध्यमातून दुसऱ्या दिवशीच खुश आहेत. 1 लाखाच्या वरती प्रेक्षक लाईव्ह स्पर्धा बघतात. एक मोठी गोष्ट आहे. यावेळेला चुकीला माफी नाही. हवेत चेंडू आहे. बबलूला डब्ल्यू मिळाला. टाळ्यांचा गजर होतोय. अप्रतिम अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण होत आहे. क्या बात आहे. मैदानातले जे बॅट्समन आहेत त्या आतमध्ये येत आहेत डगआउट कडे. याचा अर्थ डगआउट मधला बॅट्समन मैदानात लगेच गेला पाहिजे. जास्त वेळ घेऊ नका. वेळ आपल्याकडे कमी आहे. धावसंख्येचा विचार केला तर 11 धावा. 2 गड्याच्या फलंदाज बाद झालेला फलंदाज संजय
बाद झालेला फलंदाज या ठिकाणी आता आणखीन एक फलंदाज बाद होतोय तो मनीष आघाडीचे दोन्ही फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन जातात. या षटकाचा विचार केला तर खूप चांगली गोलंदाजी, लयबद्ध गोलंदाजी केली. म्हणजे एखादं गाणं गायचं असेल तर एका गायकाला सूर आणि तालाची रिदमची गरज असते. तो रिदम या ठिकाणी पकडलाय बबलूनं आणि त्यामुळे फलंदाजाला सूर सापडलेला नाही, ते बेसूर झालेले आहेत. खूप चांगली गोलंदाजी, अप्रतिम मारा, तिखट मारा, याला घातक गोलंदाजी म्हटली जातं. षटकाचा पुढचा चेंडू आहे, अतिशय महत्वाचा शेवटचा चेंडू असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. पंताच्या डाव्या हाताकडे नवीन फलंदाज मैदानामध्ये कुणाल आलेला आहे. यापूर्वी दमदार कामगिरी आमदार चषकात त्याने केले. आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलेला आहे. छोटी गेंद पर जोरदार प्रहार, गेंद बॉडी के बाद 6 रन, दर्शनीय स्ट्रोक. आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलेला आहे आणि पूलचा सुंदर फटका बॅट मध्ये येतोय तो कुणालच्या, आणि ही त्याची ताकद आहे. या षटकाराने धावसंख्येला आकार येतोय. शेवटच्या चेंडूवरती एक खरपूस समाचार घेतला जातोय. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावल का धाबा 17. नव्या चेंडूची आवश्यकता मैदानामध्ये आहे. उरलेले चेंडू असतील 18. आता मध्ये जो या ठिकाणी गॅप उरलाय तो गॅप किती बघूया. एक चांगले क्रिकेट मैदानामध्ये 18 चेंडू 31 धाबांची आवश्यकता आहे. या स्पर्धेला सजवण्याचं काम निश्चित. मीटिंग करू नका प्लीज, मीटिंग करू नका प्लीज, सहकार्य करा. अल्पेशजी निश्चित खुश आहेत. या स्पर्धेचा जो आनंद घेत त्या स्पर्धेचे शिल्पकार आहेत. एक स्वप्न होतं की या भागामध्ये आमदार चषक व्हावा. ते स्वप्न या ठिकाणी प्रत्यक्षात साकार होत असताना, प्रत्यक्षात या ठिकाणी उतरत असताना बहुजन विकास आघाडी प्रेझेंट आमदार चषक 2020-21, कारण आता नवीन वर्षात आपण आलेलो आहोत. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 31 धावांची आवश्यकता. खेळ पुन्हा एकदा रंगलेला आहे. विजय निश्चित असेल तर डरपोक सुद्धा लढायला तयार असतात, परंतु बहादूर तेच असतात जे पराभव निश्चित असताना सुद्धा लढत राहतात. म्हणून जिंकलं तरी इतिहास आणि हरलं तरी इतिहासच झाला पाहिजे. क्रिकेटचा खेळ रंगतोय. 18 चेंडू शिल्लक आणि 31 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्गवरती प्रणय असेल. या फलंदाजाला कुठेही सूर सापडलेला नाहीये. त्याला मला वाटतं डगआउट मध्ये जावं लागेल रनआउटच्या रूपाने, आणि पहिल्याच चेंडूवरती रनआउटच्या रूपाने विकेट जाते. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 31 धावांची आवश्यकता आहे. चला मैदानात बॅट्समन आपण सज्ज राहायचं, वेळ घालू नका. दर्जेदार क्रिकेट आपण बघतो आहे. स्वप्न तर असतंच, म्हणजे स्वप्न बघणं ही वेगळी गोष्ट असते. स्वप्न आपण जे बघतो ते झोपेत बघणं वेगळं आणि उघड्या डोळ्यांनी बघणं वेगळं. आज अनेक वर्षाचं जे स्वप्न होतं ते बहुजन विकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी पाहिलं होतं आणि त्याचा मुहूर्त 6 तारखेला आला. मुहूर्त रोवली गेली आणि आता प्रत्यक्षात जर बघितलं तर लाखापेक्षा जास्त प्रेक्षक ऑनलाईन बघतात. इथे सुद्धा जर बघितलं तर प्रचंड गर्दी आहे. आपण दर्दी आहात म्हणून या ठिकाणी गर्दी केलेली आहे. उरलेले 17 चेंडू असतील. 31 धावांची आवश्यकता. 17 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. अडचणीत आलाय संघ. 3 गडी बाद झालेत. मात्र मैदानात कुणाल सारखा खेळाडू आहे. 6व्या क्रमांकावरती येऊन त्यांनी मॅच विनिंग परफॉर्मन्स दिलेले आहेत. त्यामुळे तो एक मोठा अडसर असेल निश्चितच यावेळेला मंगलमूर्ती संघासाठी. तर दुसऱ्या बाजूला प्रांजल संघासाठी आशेचा किरण असेल. यावेळेला चांगला चेंडू क्रॅम केलंय. चेंडू जातो यष्ट्यांच्या मागे. इथे मात्र 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावा करता धावतात का बघा. दुसऱ्या धावा करता धावतात. 2 धावा आरामात पूर्ण होतील की नाही बघूया. यावेळेला 2 धावा आरामात पूर्ण केल्या जातात. 2 नहीं, इस बार जो अंपायर की बात करें तो थर्ड अंपायर की तरफ जा रहे हैं. वेळ आपल्याकडे कमी आहे. तिसरा अंपायर. क्रिकेट मधला सामना चांगला रंगलाय. थोडस गरम वातावरण झालंय आणि आता बघूया काय घडतंय, काय बिघडतंय. आणि बॅट्समन आउट होतोय. याचा अर्थ मंगलमूर्ती विराटांच्या खेम्यामध्ये टाळ्यांचा गजर होणार आहे. अत्यंत सुंदर अशा प्रकारचं क्रिकेट. रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद होतोय. सतरा धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. ही एकेरी धाव देखील महत्वाची असतील. 4था गडी बाद होतोय. यावेळेला प्रांजल संघाचा प्रांजल 11चा संघ देखील दमदार आहे. मात्र आता फलंदाजी थोडी बहरणार का हा प्रश्न आहे. नॉन स्ट्रायकर इनला फलंदाज जो आहे त्याच्यावरती जबाबदारी असेल. गोलंदाजी मार्कवरती प्रणय पुन्हा एकदा सज्ज होतोय. आता धावा धावलकावरती 18. 4 गड्यांच्या मोबदल्यात जिंकण्यासाठी 48 धावांची आवश्यकता. मध्ये फरक जो आहे तो देखील महत्वाचा आहे. 30 धावांची आवश्यकता. 16 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नदीचा उगम छोटा असतो परंतु ती पुढे जाऊन जीवदानी बनते. चांगल्या कामाची सुरुवात नेहमी छोटी असते, मात्र सातत्य राखलं तर विश्वासपूर्ण वाटचाल जर केली तर ध्येय निश्चित गाठते. ते 4 गडी तुम्ही बाद केलेले आहेत.
इथून संपलं नाही, हे सातत्य फार गरजेचं आहे. इथून तुम्हाला ती निरंतरता आवश्यकता आहे. कशा पद्धतीने या ठिकाणी हा क्रिकेटचा खेळ होतो ते बघूया. बॅट्समनला साधेदारी भागीदारीची आवश्यकता. राईट टर्म ओव्हर द विकेट, पंचाच्या डाव्या हाताखंड. यावेळेला चुकीला माफी नाही. स्क्वेअर लेग मध्ये कोणी क्षेत्राचा चेंडू सीमा पार, 4 धाबान करता. वाघाची दाढ फोडला पार, चेंडू सीमा पार चौकारासाठी जातोय. याचा अर्थ मंगलमूर्तीच्या खेम्यामध्ये सन्नाटा असणार आहे, काही आवाज येणार नाही. दुसऱ्या बाजूला प्राज्वलचा खेमा बघितला, तिथं मात्र आनंद या ठिकाणी पुन्हा एकदा बहरेल. क्रिकेटचा खेळ आहे, कभी धूप है तो कभी छाया है, यही तो इस खेल की माया है. अत्यंत सुंदर खेळ मैदानात सुरू आहे. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक, जिंकण्यासाठी 26 धाबांची आवश्यकता. हे समीकरण बनलेलं आहे. यावेळेला लाईन खराब होती, लेगस्टम्पच्या वरती होती, त्याचा खरपूस फायदा फलंदाज या ठिकाणी अनिकेत घेतोय. राईट टर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मोठा फटका हवेत केलेला, अत्यंत सुंदर पद्धतीने चेंडू सीमारेषेच्या दिशेला जातोय. बघूया काय करतंय. घ्यावी एखादी तान, काळजा दुतावी कट्यार आणि मनोमनी तेंडुलकर होऊन ठोकाबा उत्तुंग षटकार. यावेळेला आला एक अत्यंत शानदार दमदार स्ट्रोक आणि या षटकाराने पुन्हा एकदा धावसंख्येला आकार येतोय. आता मात्र बघा या ठिकाणी मंगलमूर्तीच्या खेम्यामध्ये अजिबात आवाज नाहीये. 2 चेंडू खराब टाकलेत. यावेळेला चेंडू खराब नव्हता, फटका खूप चांगला होता आणि ते क्रेडिट कुठं बॅट्समन. पहिल्या वेळेला चेंडू खराब होता, त्यावेळेला निश्चितच चुकीला माफी नव्हती. आता बघा गणित बदललेली आहेत. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 20 धाबांची आवश्यकता आहे. विरोधाची मारप्रती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो तो प्रणय. खेळण्याची जबाबदारी अनिकेतची. राईट टर्म ओव्हर द विकेट. यावेळेला आपल्या फॉलोअप थ्रू मध्ये अप्रतिम झेल, टाळ्यांचा गजर. क्या बात है, कमाल का कैच, ठोको ताली. ओ हो, ऐसे कैच बार बार नहीं आते, ऐसे कैच लपकते नहीं चिपकते हैं. क्या बात है, छलांग लगा के खूबसूरत कैच लिया गया, मजा है देखने के बाद. यावेळेला मात्र फटका खूप चांगला होता. या कॅचसाठी अल्पेश सर खूप खुश झालेले आहेत आणि त्यांनी 200 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे प्रणयसाठी. आणि एफर्ट जो होता त्या एफर्टचा परिणाम म्हणून हा कॅच पकडला गेला. आणि प्रणयची ताकद आहे, कारण रिॲक्शन टाइम नव्हता. अशा वेळेला चेंडू अतिशय वेगाने त्याच्याकडे येत होता. एक मोठी झेप घ्यायची होती आणि ती झेप घेतली एका पायावरती. आणि ही गरुड झेप आहे. जसं हा बलून आकाशाकडे चाललाय ना, तू आकाशाशी संवाद साधतोय. इथे मात्र गोलंदाज जो आहे तो आपल्या उद्दिष्टासाठी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी सज्ज झाला. नवीन फलंदाज मैदानाकडे आलेला आहे. दर्जेदार क्रिकेट मैदानामध्ये आपण बघतोय सामना प्रांजल आणि मंगलमूर्ती या 2 संघांमध्ये निश्चित रंगलेला आहे. राईट टर्म ओव्हर द विकेट. हवेमध्ये चेंडू आहे. प्रणय पुन्हा एकदा म्हणाला माझा कॅच मध्ये यष्टी रक्षक म्हणतो माझा कॅच. टाळ्यांचा गजर होतोय. मंगलमूर्ती विराटांच्या खेम्यामध्ये टाळ्यांचा गजर सातत्याने होणार आहे. टाळ्यांचा गजर आणि पुन्हा एकदा गाणे येते. आहे तो गोरगरिबांचा, आहे दिलदार मोठ्या मनाचा. आहे तो गोरगरिबांचा, बोईसर विधानसभेवर निवडून आला राजेश पाटील शिट्टीचा. बोईसर विधानसभेवर निवडून आला. उराशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय मैदान सोडू नका. या ठिकाणी तेच स्वप्न बघितलंय. आता बघा 12 चेंडू 20 धाबांची आवश्यकता. टीम मिटिंग करू नका प्लीज, टीम मिटिंग करू नका. बहुजन विकास आघाडी विराटन प्रेझेंट आमदार चषक 2021 संध्याकाळचा दुसऱ्या दिवसाचा खेळ आपण बघतोय. सामना सुरू आहे 2 मातबर संघामध्ये, प्रांजल 11 आणि मंगलमूर्ती विराटन या 2 संघादरम्यान. आता स्थिती बघा, एकूण 28-6 गड्यांच्या मोबदल्यात. दर्जेदार क्रिकेट आहे. शेवटचे जे 12 चेंडू असतील 12 चेंडू मध्ये 20 धाबांची आवश्यकता. तसं बघितलं तर सामना दोन्ही बाजूने आहे. परंतु जर क्रिकेटचा खेळ आणि क्रिकेटची परिभाषा ज्याला माहिती असेल तो असं सांगेल की मागाच्या 2 चेंडूमध्ये 2 विकेट गेलेत. इसका मतलब ये मोमेंटम जो है गेंदबाज की तरफ है. इस बार मोमेंटम दिखता नहीं, हवा की तरह होता है. महसूस करने की जरूरत है. 12 गेंदें और जीतने के लिए 20 की जरूरत है. बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं. इस बार शॉट तो अच्छा नहीं है, बहुत ऊपर जाती हुई खड़ी होती गेंद. और ये कैच तो नहीं है. सुंदर, बहुत अच्छी गेंदबाजी. अशा रीतीनं या सामन्यामध्ये जीवनदान निश्चित मिळतं आहे. हमारी सांसें गले में अटकी हुई है. क्या होगा इस मैच में? 11 गेंदों का खेल से जीतने के लिए 19 रनों की जरूरत है. क्या मुकाबला चल रहा है. और इस तरह के मुकाबले बार बार नहीं आते. 1 लाखापेक्षा जास्त प्रेक्षक का जोडले गेले या स्पर्धेमध्ये मी तुम्हाला सांगतो. दिवसभरामध्ये रोमहर्षक सामने झाले, पैसा वसूल मॅच झाले, थेट प्रक्षेपण तितकंच क्लीन आहे. सगळ्या गोष्टी अप्रतिमरित्या या ठिकाणी सजवल्या गेल्या आहेत. आयोजकांनी 4 चांद लावलेले आहेत. आता मात्र बघा चेंडू शिल्लक आहेत या इनिंग मधले 11 चेंडू आणि 19 धाबा असं समीकरण मैदानामध्ये आहे. निश्चित सगळ्या गोष्टी आहेत, त्यामध्ये प्रत्येकाचा सिंहाचा खारीचा वाटा आहे. म्हणून आमदार चषकामध्ये दमदार खेळ सुरू आहे. यावेळेला आणखी एक सुंदर चेंडू आहे.
ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केलाय मात्र चेंडू बॅटवरती येत नाही. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातो. दाबल का धावांचा विचार केला तर 29-48 धावांचा पाठलाग करायचा आहे मैदानामध्ये. या ठिकाणी फलंदाज आलेत अर्थात जिया आणि एका बाजूला स्वप्नील. दोघांना या ठिकाणी हा सामना बनवायचा आहे. मात्र दुसऱ्या बाजूला कौतुक करायला हवं बबलूचं. त्याला विकेट मिळालाय त्याचा आनंद निश्चित दुगणित होतो. हे आपण या पूर्वीच्या मॅच मध्ये सुद्धा बघितलंय, या पूर्वीच्या ओव्हर मध्ये सुद्धा बघितलेलं आहे. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा चेंडू आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या तिथे अतिशय वेगाने चेंडू जातो. एक धाव मिळते. एका एकेरी धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 30-48 धावांचा पाठलाग करत असताना दमछाक होते ती प्रांजल संघाची. या मॅच मध्ये परत येण्याकरता तुम्हाला मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता आहे. मात्र तसं काय घडतं का ते बघूया. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय तो बबलू. राईट अप ओव्हर द विकेट. यावेळेस चांगला फटका बॉलरच्या डोक्यावर जाते तर वेगाने खेळायला चेंडू जातोय लॉंगॉन. इथे मात्र शतकच्या छप्पन चेंडू होते. एकच धाव होते. एकापेक्षा जास्त नाहीये. आणि आता मंगलमूर्तीच्या खेब्यामध्ये यापूर्वी जो दोष सन्नाट होता तो कमी झालाय. टाळ्यांचा गजर वाढतो. टाळ्यांचा ओघ वाढतोय. प्रेक्षक जे आहेत आणि मी मगाशी म्हणालो तो मंगलमूर्ती विरातन 11 खेळाडू नाहीत त्यांच्याकडे, 12 खेळाडू आहेत आणि 12वा खेळाडू देखील खूप चांगली कामगिरी करतोय. एकूण 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 17 धावांची आवश्यकता. एक रंगलेला सामना. राईट अप ओव्हर द विकेट. कोलबट टप्प्याचा चेंडू आहे. ब्रॉकॉल मध्ये टाकलाय. ऑन साइडला खेळलाय. चेंडू जातोय यावेळेला वाईटिश लॉंगॉनच्या दिशेनं. एकच धाव. एकेरी दुहेरी धावणं या ठिकाणी काही होणार नाहीये. मोठ्या फटक्यांची गरज आहे. इक्का दुक्का लगाएंगे तो कोई फायदा नहीं है. चौका छक्का लगाएंगे तो एक बार फिर मैच में वापस आने का मौका मिलेगा. 7 चेंडू 16 धावांची आवश्यकता. एक जबरदस्त सामना आपण बघतो आहे. राईट अप ओव्हर द विकेट. पंताच्या डाव्या हाताकडे गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. ऑन साइडला फटका खेळलाय. चेंडू पुन्हा एकदा मिड विकेट पट्ट्यात जातोय. एक धाव की दुहेरी बघूया. एकेरी धावेवरती समाधान मानलं जात आहे. 6 गडी बाद 32-48 धावांचा पाठलाग करत असताना आणि आता एकेरी धाव याचा अर्थ 33 धावा धावफलकावरती. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता. एक चांगला मॅच इथेही होऊ शकतो. अंधार पडलेला आहे. सामने घना अंधेरा है. पहाड़ को चीर के रास्ता बनाना है. मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं है. समय ज्यादा नहीं जाना चाहिए. वेळ जास्त जाऊ दे नको. प्लीज आपल्याला विनंती आहे सहकार्य करा. शेवटचे 6 चेंडू अतिशय महत्वाचे आहेत. क्रिकेटचा खेळ बहुजन विकास आघाडी विराथन प्रेझेंट आमदार चषक 2021 मध्ये सुरू असलेला सामना. चला आपापल्या जागेवरती क्षेत्ररक्षक. सर्व क्षेत्ररक्षक आपापल्या जागेवर जातील. शेवटचं षटक टाकण्यासाठी मागच्या मॅच मध्ये ज्यांनी कमाल केली होती त्यालाच परत संधी दिली जाते की नवीन गोलंदाज. आता मात्र नवीन गोलंदाज आहे. ज्या पद्धतीने मागचा मॅच झाला, कडक झाला, ज्या पद्धतीनं रोमर्षक झाला, उत्कंठावर्धक झाला, क्षणाक्षणाला उत्कंठा वाढली. 6 चेंडू आहेत याचा अर्थ एक मोठा फटका बॅट्समनला आला तर मात्र सामन्यात परत येतील. जर मोठा फटका नाही आला पहिल्या 2 चेंडूवरती तर प्रचंड दबाव असणार आहे. स्ट्रायकर एंडला फलंदाजाचा विचार केला तर फलंदाजीकडे स्वप्नील स्ट्रायकर एंडवरती आहे. जिया जो आहे तो नॉन स्ट्रायकर एंड. टाळ्यांचा गजर पुन्हा एकदा होतोय. 21 नंबर जर्सी घातलेला गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय सुरेंद्र. 6 चेंडू 15 धावांची आवश्यकता. जास्त वेळ घेऊ नका. थर्ड पॉइंट, कबर पॉइंट, एक्स्ट्रा कबर लॉंग ऑफ साइडला 5 क्षेत्ररक्षक, ऑन साइडला 4 क्षेत्ररक्षक आहेत. पहिला चेंडू यावेळेला भिरकावून दिलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 6 धावांकरता. क्या बात आहे. आणखीन एक पैसा वसूल मॅच येणार आहे. या षटकाराने पुन्हा एकदा सामन्यामध्ये पलटवार होतोय. आखू टप्प्याचा चेंडू आहे त्यावरती खरपूस समाचार आणि स्वप्नीलच्या बॅटमधनं आलेला अत्यंत महत्वाचा षटकार आहे. या षटकाराने धावसंख्येला आकार येतोय. आता जिंकण्यासाठी 5 चेंडू 9 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस आहे. जास्त वेळ घेऊ नका. सुरेंद्र तयार आहे. स्ट्रायकर एंडला स्वप्नील तयार आहे. पुन्हा एकदा एक रोमहर्षक मॅच प्रेक्षकांच्यासाठी निश्चित पर्वणी आहे. राईट अप ओव्हर द विकेट. आणखीन एक आखू टप्प्याचा चेंडू भिरकावून दिला. चेंडू जातो मिड विकेटच्या पट्ट्यात सीमारेषेच्या बाहेर. बीड में लगे तो उसको धक्का कहते हैं. हवा से उड़ के मैदान के बाहर जाए तो उसको छक्का कहते हैं. बाजी में लाए पलटवार तो उसको हुकुम क्या कहते हैं. गलती से मिस्टेक हुई है तो एक बार फिर देखिए आपको खामियाजा भुगतना पड़ेगा. 4 गेंदों का खेल से शेप. जीतने के लिए 3 रनों की जरूरत है. एवढी मेहनत गोलंदाजांनी केली आणि त्या मेहनतीवरती सुरेंद्रनं पाणी फिरले. 2 आखू टप्प्यात चेंडू टाकलेत. तुम्हाला ऑफस्टंपच्या बाहेर गोलंदाजी करायची होती. तुम्ही बॅट्समनच्या रडारमध्ये गोलंदाजी करतात म्हणून स्वप्नीलने एकेरी धाव घेतली होती. मॅच संपलेला नाहीये. मॅच संपलेला नाहीये. मॅच अजून ऑन आहे. कंपल्सरी चेस आहे. याचा अर्थ मॅच अजून बनू शकतो. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. 3 धावांची आवश्यकता. अत्यंत जबरदस्त असा क्रिकेटचा खेळ आपण मैदानात बघतोय. आमदार चषक 2021 चा महासंग्राम. स्वप्नील ऑन स्ट्राईक. सुरेंद्र गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. राईट अप ओव्हर द विकेट.
यावेळेला एकेरी धाव मिळेल का बघूया. एकेरी धाव 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. मैं अभी भी कह रहा हूं कि मैच समाप्त नहीं हुआ है, मैच को पकड़ कर रखने की जरूरत है. दाव पे लगा है सब कुछ. एक बार फिर वो झुक नहीं सकते, रुक नहीं सकते, एक बार फिर वो टूट नहीं सकते, लड़ सकते हैं. मैच को पकड़ कर रखने की जरूरत है. अशा प्रकारचे अनेक मॅच बनताना मी बघितलेले आहेत. 3 चेंडू 2 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्याकरता प्रांजल 11ला. सुरेंद्र राईट टॉप ओव्हर द विकेट, पंतांच्या डाव्या हाताकडनं यावेळेला वाईडचा इशारा होतो. याचा अर्थ 3 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. ऑफ टर्मच्या बाहेर गोलंदाजी करणं सुरुवातीला गरजेची होती, मात्र आखूड टप्प्याची गोलंदाजी केली आणि त्यावरती खरपूस समाचार फलंदाजाने घेतला. स्वप्नीलची बॅट तळपली आणि त्यानंतर आता दबाव जो आहे तो निश्चितच मंगलमूर्ती विराटन संघावरती आहे. आमदार चषक 2021चा आणखीन एक रोमहर्षक मॅच, आणखीन एक उत्कंठावर्धक सामना. जबरदस्त क्रिकेट पूर्ण दिवसामध्ये. प्रांजल 11चे ओनर आनंददादा पाटील यांच्याकडून साईसाठी 500 रुपयाचा. ओ यावेळेला चांगला चेंडू होता आणि अशा रीतीनं यष्टीरक्षण थोडासा खराब होतोय. हा सामना जो आहे तो प्रांजल 11 संघाने जिंकलेला आहे. आनंददादा भरपूर खुश आहेत, त्यांनी 500 रुपयाचं पारितोषिक साईसाठी दिलेलं आहे आणि ज्या पद्धतीने ते 6 चेंडू टाकले होते ते देखील निर्णायक होतात. मात्र 2 आखूड टप्प्याचे चेंडू टाकले आणि सामना या ठिकाणी निर्णायक क्षणी जो पुन्हा एकदा पलटवार झाला, सामना निश्चित जिंकलाय प्रांजल 11 संघानं. त्यांचं मनापासून अभिनंदन आहे आणि सेलिब्रेशन होत आहे. एक ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर परत येऊ. अत्यंत सुंदर अशा प्रकारचं क्रिकेट. 2 मॅच खूप चांगल्या पद्धतीने खेळले. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गाजणार हाय. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गाजणार हाय. मंत्र गाजणार हाय. शिट्टी वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय. फक्त शिट्टीच वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय.